ही आहे कोनपट्टी. याच्याद्वारे आपण कोन मोजू शकतोय, कोन समजू शकतोय, किती अंशाचा कोन आहे हे आपल्याला समजेल. आता बघा या ठिकाणी 0 अंशाचा कोन आहे. आता बघा पुढे जातोय मी. आता किती अंशाचा झाला? 15. आता किती आहे बघा? 30 अंशाचा आहे. आता किती अंशाचा आहे बघा बारकाईने जरा? 50. बरोबर आहे 50. आता किती मापाचा आहे? 90 मापाचा झालेला आहे. म्हणजे ही रेषा समोर आहे, ही समोर आहे. ह्या वेळेला काय झाला कोन? काटकोन झालेला आहे. आता किती अंशाचा आहे कोन? 120. आता किती मापाचा आहे बघा? 150. बरोबर आहे 150. आता किती आहे? 180. आता हा जो कोन झालेला आहे तो सरळ कोन झाले. आता किती मापाचा झालेला आहे बघा? 210. मोठ्याने सांगा. 210. आता किती आहे? 240. आता किती झालं? आता बघा असा फिरत फिरत आलेला आहे कोण. आता कितीचा आहे? 270. आता कितीचा आहे? 330. आणि आता किती झालेला आहे? 360. म्हणजे याचा अर्थ असा की हे 360 म्हणजे काय झालं? एक फेरी पूर्ण झाली म्हणून आपण काय म्हणतोय? पूर्ण कोन. आता ह्याच्यामध्ये आपण हा लघुकोन आहे ज्याच्या 90 पेक्षा लहान असेल तो कोण? लघुकोन. 90 पेक्षा मोठा असेल तो विशाल कोन. आणि 180 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान असेल त्याला काय म्हणतो आपण? प्रविशाल कोन म्हणतोय. आणि 360 अंशाच्या कोणाला काय म्हणतोय आपण? पूर्ण कोन अशा पद्धतीने म्हणतो. म्हणजे या साहित्याच्या माध्यमातून आपण कोनाचे प्रकार सगळे समजून घेऊ शकतो. आता तुम्ही मला काय करायचं आहे? 60 अंशाचा कोन दाखवा बघू. चला 60 अंशाचा कोन. छान. खाली ठेवा खाली असा. हां दाखवला का? छान बरोबर आला. आता 90 अंशाचा कोन दाखवा. 90 अंशाचा कोन. छान बरोबर आहे. चला आता 135 अंशाचा कोन दाखवा. किती सोपं आहे बघा कोन दाखवायला. 135 अंश. 135 अंश. ओके ठीक आहे. 180 अंशाचा कोन दाखवा की जो आपण त्याला सरळ कोन म्हणतो. छान उत्कृष्ट. चला 270 अंशाचा कोन दाखवा. आता याच्यामध्ये किती काटकोन? किती एका की 270 म्हणजे किती काटकोन झाले? हा एक झाला, हा एक झाला, हा एक झाला. म्हणजे 3 काटकोन झाले बरोबर ना. आणि ज्या वेळेला 4 काटकोन होतील पूर्ण त्यावेळेला काय होतंय? पूर्ण कोन होते. म्हणजे 90 90 90 आणि 90 म्हणजेच पूर्ण कोन 360 अंशाचा कोन या ठिकाणी तयार होतं. तर अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं साहित्य हे आपल्याला वापरून हे कोनाचे प्रकार आपण समजून घेऊ शकतो. काय अडचण आहे का? समजलं? ओके छान.